मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरंच काही. नगराध्यक्षपद शिवसेनेच्याच खात्यात, आनंद भाऊ माने होतील नगराध्यक्ष. शहाजी बापू पाटील. सांगोला. आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरू असून नगराध्यक्षपद शिवसेनेच्याच खात्यात जाणार असल्याचा ठाम विश्वास माजी आमदार ॲड. शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला. त्यांनी आपल्या कार्यालयात आयोजित केलेल्या सभेत नगरसेवकांसोबत आगामी रणनीतीवर चर्चा केली. या बैठकीत सर्व 11 प्रभागांतील 23 सदस्य उपस्थित होते. निवडणुकीतील तांत्रिक अडचणी, संघटनात्मक तयारी आणि प्रभागनिहाय योजनेवर शहाजी बापूंनी मार्गदर्शन केले. शहाजी बापू पाटील म्हणाले, सर्वांचे एकत्रित प्रयत्न महत्त्वाचे आहेत. आपण एकजुटीने लढणार आहोत आणि नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच होणार आहे. सांगोला नगरपरिषदेसमोरील जनतेच्या समस्या जाणून घेत त्यांचे निराकरण करण्यासाठी समाजकारणही तितकेच आवश्यक आहे. तालुक्यातील बदलत्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना ते म्हणाले, मी स्वतंत्रपणे लढणार असून माझा शिंदे गटाचा बालेकिल्ला अधिक बळकट करून मोठ्या ताकदीने विजय मिळवून दाखवू. तुमच्या सोबतीने हे आव्हान पेलू. नगराध्यक्षपदासाठी आनंद भाऊ माने यांचे नाव जाहीर करत त्यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संयोग आम्हाला खेळायच्या गोष्टी ताकदीने खेळायच्या प्रामाणिकपणे आपण कुठलीही चुकी कालपर्यंत एका पक्षात. नगरपालिकेच्या दृष्टीने आपल्या गटाची व्यूहरचना कशी असेल? या ठिकाणी शिवसेना नगराध्यक्ष आणि 23 नगरसेवक एकाच चिन्हावर लढतो. विरोधकांनी व्यूहरचना मला अडवण्यासाठी केलेली आहे. मी कोणतीही व्यूहरचना करणार नाही. मी प्रामाणिकपणे 200 कोटीचा या गावाचा केलेला विकास घेऊन जनतेसमोर जाणार आहे आणि माझ्या कामाचं फळ म्हणून मला एकदा मत द्यायची विनंती करणार. जे कुटिलतेचं राजकारण झालं परवा, त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? अत्यंत मी दुःखी झालो, कारण भारतीय जनता पार्टी बरोबर मी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यापासून कायम चांगला वागलो. त्यांच्या सर्व निवडणुकीत मी भाग घेतला. माढा मतदारसंघातही भाजपचं मी काम केलं. इतर मतदारसंघातही भाजपच्या सभा द्यायला मी गेलो. दोन्ही लोकसभेत भारतीय जनता पार्टीचं मी प्रामाणिक काम करत असताना सुद्धा त्यांनी कारण नसताना हा माझ्या विरोधात का डावपेच रचला हेच मला कळायला तयार नाही. परंतु माझे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं नेतृत्व घेऊनच मी जीवनाचा शेवटचा श्वास सोडणार आहे. त्यामुळे माझ्यावर कुणी किती व्यूहरचना केली तरी धनुष्यबाण आणि शिंदे साहेब हे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे. आत्ताच्या सध्याच्या राजकारणामध्ये 3 पक्ष एक साईड झाले आणि तुम्हाला एका बाजूला टाकलं, याबद्दल काय वाटतं आता? निश्चितपणाने तुम्ही विचार करा, एवढ्या सगळ्या जणांना अडवायसाठी एक व्हावं लागते. मी बरोबर गेल्या वेळी मी ते दाखवली. गेल्या वेळी सगळे एकत्र असतील तरी राणीताई माने मी निवडून आणले. सांगोल्याची जनता निश्चितपणे माझ्यावर प्रयत्न. आता तालुक्यातील इतर पक्ष तुमच्यासोबत युती करणार अशी चर्चा चालू आहे, कितपत खरा? कोणते पक्ष? इतर जे आहेत छोटे मोठे, जे छोटे पक्ष राहिले आता त्यांनी अर्ज भरले आहेत, ते तुमच्यासोबत चर्चेत आल्यावर यांच्यात मिसळल्याने बरोबर मी जाणार नाही. आमची बारकी लोक जर आले तर त्यांच्याबरोबर आम्ही सामोपचाराने चर्चा करू. मोठ्या माणसाला श्रीमंत तिकडं नको. बाळासाहेब एरड्याच्या महालात आपल्याला जायचं नाही. आपण आपली गरिबाची लढाई करू. सांगोल्यातील जनता तुमच्या पाठीशी आहे आणि या निवडणुकीत तुम्हाला विजय मिळतोय आणि विजयाचा गुलाल तुमचाच आहे, असं त्याबद्दल थोडंसं सांगा. जनतेच्या समोर जाणं माझं कर्तव्य आहे. माझी भूमिका आणि मी केलेलं काम त्यांच्या समोर ठेवणं ही माझं काम आहे.
आता त्यातून मतदान हे जनतेचा निर्णय असतो, पण मला खात्री आहे की या निवडणुकीत सांगोल्याची मतदार आणि जनता मला भरभरून आशीर्वाद देईल. नगराध्यक्ष पदासह 23 उमेदवार सध्या एकाच चिन्हावर निवडणूक लढवतात, त्याबद्दल काय म्हणणार? हे सांगोला नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदा घडत आहे. सांगोला नगरपालिकेच्या दृष्टीने तुमची विजन काय आहे? मला आता भुयारी गटाराचं काम बरोबर पहिलं पार पाडायचं आहे. ती पार पडल्या सिमेंट कॉन्क्रीटची जे हायवे पंढरपूर आपला सांगोला मोहोज सांगोला ज्या सिस्टीमने केला त्या सिस्टीमचे मला रस्ते करायचे आहेत, जेणेकरून 80 वर्ष परत त्या रस्त्याचा तुकडासुद्धा निघाला नाही पाहिजे. आणि तो माझा प्रोजेक्ट तयार करून मी वर ऑलरेडी पाठवलेला आहे. परवाच्या मुलाखतीमध्ये चेतनसिंह केदार आणि बाळासाहेब एरंडे यांनी असं ठणकावून सांगितलं की नगराध्यक्ष हा फक्त भाजपचाच होणार. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? आता कसं मी एक प्रतिक्रिया द्यायची का नाही विचारतो. या लहान पोरांचं कसं मला काही विचार मोठ्या कुठल्या माणसाने दिली तर मी प्रतिक्रिया बारकी पोरं बोलते की बोलू द्यायचं. धन्यवाद. चालतंय, ठीक आहे.